जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. मी म्हटलं ना एका बॉल मध्ये 6 धावा होतात पण एका बॉल मध्ये 1 धाव 2 धाव अक्षरशः क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला परेशान करते, रडवते अक्षरशः. आणि तेच चित्र पाहायला मिळालं आपल्याला. सलामीची जोडी आपण पाहतोय सिद्धी 11 सावरवाडी संघाकडून ऋषिकेश साळवी आणि संकेत शिर्के आपल्याला पाहायला मिळतील. जो जिंकेल तो तिसरा, हारेल तो चौथा, असा सामना. आणि याच्यानंतर प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं फायनल पाहायला मिळेल आंबिवली विरुद्ध सणसवाडी. हा सामना 2 षटकांचा जरूर. चला चला समोर बॉल द्या लवकर. हा सामना 2 ओव्हरचा आणि फायनल 3 षटकांचे आपल्याला पाहायला मिळेल. चला तुषार लकेसरे लवकरच आपण हे करा. थँक्यू सो मच, धन्यवाद. खूप लवकर आपण काम या ठिकाणी पूर्ण केलं त्याबद्दल. आणि आता आपण जाऊया तिसऱ्या आणि चौथ्या नंबर साठी. हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चला 5 वाजलेत घड्याळामध्ये. प्रेक्षकांना फायनल जरूर या ठिकाणी मोठी पाहायची आहे, पण त्याच्या अगोदर प्रेक्षक हो थोडस धीर धरा, कारण तिसऱ्या चौथ्या नंबर साठी सिद्धी 11 सावरवाडी याच विभागातला स्थानिक लेवलचा संघ पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रोहा तालुक्यातील किल्ला संघ. आज त्यांचे संघ मालक आमचे मित्र संतोष भोईर यांनी हा संघ इथपर्यंत आणलाय. आपल्या मुलाच्या नावानं विघ्नेश 11 किल्ला प्रल्हाद. समोर पहिला बॉल संकेत शिर्के स्ट्राइक एंडला. पहिला बॉल यावेळेला आपण पाहतोय वाईट बॉलचा इशारा, लेग स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. पहिल्याच बॉलला शिक्षा दिली आहे जरूर पंचाने. दोन्ही पंच आमचे कालपासून अगदी दिवसभर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांचं पुन्हा हार्दिक स्वागत. हो यावेळेला आपण पाहतोय अगोदर थोडीशी पाठ फिरकली जाते. बॉल पडल्यानंतर हलकासा आतल्या बाजूला येणारा बॉल प्रल्हादचा डॉट बॉल. एक चेंडू आणि इथं आपण पाहू शकतो 1 धाव. हे समीकरण सिद्धी 11 सावरवाडी टीमचं. काल शेवटी सामना झाला होता सावरवाडीने आंबिवली, जबरदस्त सामना झाला होता तो.
यावेळेला हो संकेत शिर्केने खेचून काढला हा फटका. वा भाई वा, समस्त सावरवाडीकरांना केलंय खुश. ओढा स्ट्रोक. कालच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये भन्नाट वेगवान बॅटिंग करणारा संकेत शिर्के यावेळेला देखील हल्ला बोल करताना पाहायला मिळतोय. बिग ब्लास्ट, एकदम फास्ट षटकार. ऑर्डर स्ट्रोक, क्या बात आहे. कुठला बॉल कुठं खेचून काढले. शानदार स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला. 7 धावा धाव फलकावर. सावरवाडी संघ या स्थानिक लेवलचा, पण हा संघ असा आहे कुठल्याही संघाला 4 मुंड्या कधी चित करेल ना त्याचा काही नियम नाही. खतरनाक संघ आहे. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहू शकतो डॉट बॉल. 3 चेंडू आतापर्यंत, 3 चेंडू 7 धावा. स्टार्ट तर चांगली मिळाली आहे सिद्धी 11 सावरवाडी टीमला. अजून येणारे 3 चेंडू बाकी. षटकातील आपण पाहू शकता चौथा बॉल याला देखील खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण जरूर त्या ठिकाणी डीप मिड विकेटच्या डोक्यावर पाहायला मिळतील. सिंगल, एकच धाव. 8 धावा. 4 चेंडू अखेर 8 धावा. आज रविवारचा दिवस असल्या कारणानं प्रत्येक विभागामध्ये असोसिएशनच्या मॅचेस देखील सुरू आहेत आणि त्याच सावरवाडी गावामध्ये देखील मॅचेस सुरू आहेत आणि हा संघ इथं दाखल झालाय. यावेळेला शॉट खेळलाय ऋषिकेशनं. या बॉलला उडवलाय. काय दूरवर जाईल का बॉल. ओ, हवेमुळे बॉल आतमध्ये. वाडीश लॉंगॉनला टिपलाय. झेल संपलाय. ऋषिकेश साळवीचा खेळ. फलंदाज क्रमांक 1 बॅक टू दी डग आउट. शेवटचा चेंडू बाकी असेल. नवीन बॅटर आर्यन दळवी आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट हँड बॅट्समन, डाव्या हाताचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. जरूर आर्यनची वेळ आली, कारण मला असं वाटतं आज सावरवाडीचा संघ तिथं देखील सेमीफायनल पर्यंत पोहोचलाय स्वतःच्या गावामध्ये. त्या कारणाने रुपेश शिंदे, क्षितिज साळवी, प्रणिल शिंदे त्या ठिकाणी गेलेत. आर्यन जरूर हा देखील एक चांगला इन्फॉर्म खेळाडू आहे. स्ट्रोक. यावेळेला अंपायर तिथं फसलाय फटका आणि यावेळेला आपण पाहू शकतो विकेटचं पतन. शॉट थर्मॅनच्या डोक्यावर. आणखी एक धक्का लागलाय. फलंदाज आर्यन दळवी येईल माघारी. बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर साहिल पाटील आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये टीमचे कर्णधार. षटक समाप्त. पहिल्या षटकाखेर आपण पाहू शकतो 8 धावा. सिद्धी 11 सावरवाडी संघ 2 गडी बाद. सुरुवात चांगली मिळाली होती जेव्हा 2च चेंडू झाले होते. 7 धावा बनल्या होत्या, पण तदनंतर मात्र प्रल्हादचा चांगला कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला. आणि आता बॉलिंग मार्कवर इथं बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल बॉलिंग मार्कवर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील साहिलचा पहिला बॉल. समोर संकेत शिर्के. यावेळेला देखील आपण फटका फासलाय. ओ हो 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 हो, विकेटचं पतन. आणखी एक धक्का. संकेत शिर्के देखील येईल माघारी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता प्रथमेश साळवी उर्फ भाई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. सन्माननीय आदरणीय आमचे डीएम साळवी यांचे चिरंजीव भाई मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करताना जरूर पाहायला मिळते. इथून काय या धावा बनल्या जातील का, थोडासा प्रश्नचिन्ह असेल. महत्वाचे खेळाडू जरूर दुसरी मॅच खेळायला गेले. यावेळेला आपण पाहतोय नो बॉल. साहिल याचा इथं नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावा धाव फलकावर. फ्री हिटचा बॉल. काय फ्री हिटच्या बॉलला भाई मात्र उडवतील का, बाहेर फेकून देतील का, सर्व इथं प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा फ्री हिटचा बॉल यावेळेला वाईड बॉल, म्हणजे फ्री हिट अजूनही जीवित आहे.
फ्री हिट अजूनही जीवित आपल्याला पाहायला मिळेल. 10 धावा धाव फलकावर अजूनही भाईला चान्स जरूर आहे, कारण या बॉलवर आउट होण्याचा चान्स मात्र कमी असतो. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट असते हे सर्वांनाच माहिती आहे, पण कॅच मात्र ग्राह्य धरला जात नाही. ओ हो 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 हो, इथं आपण पाहतोय डॉट बॉल साहिल याचा आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे आता 4 चेंडू बाकी, 10 धावा सिद्धी 11 सावरवाडी संघ. षटकातील पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहतोय टिप मिड विकेटला भाईने हा शॉट खेळलाय. सिंगल 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, सिंगल 1च धाव. 11 धावा धाव फलकावर. या वेळेला साहिल पाटील आपल्याला पाहायला मिळतील, टीमचे कर्णधार. सिद्धी 11 सावरवाडी टीमचे. बॉडी लँग्वेज मजबूत आहे, ताकद भरपूर आहे. ताकदीचा आणि ताकदीच्या बळावर जर एखादा शॉट बसला ना तर षटकार मारू शकतात साहिल पाटील. यावेळेला आपण पाहतोय समोरच्या दिशेला बॉलला खेळायला, बॉल वेगाने आला, षटरक्षक मिस, हा बॉल निघून गेला. हो हो, हा बॉल चाललाय सीमारेषा पार, मिस स्पीड. 4 धावा मिळतील सिद्धी 11 सावरवाडी टीमला, जिथं सिंगल 1च धाव होती. 4 च्या आकड्याने 15 धावा धाव फलकावर. इथून मात्र आपण पाहू शकता 2 चेंडू बाकी अजूनही जरूर पाहायला मिळतील. 15 धावा धाव फलकावर सिद्धी 11 सावरवाडी. षटकातील या वेळेला आपण पाहू शकता जरूर साहिलचा डॉट बॉल, शेवटचा बॉल. शेवटचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी आमच्या श्रीकांत सालवी यांचं आगमन झालंय, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. ओ हो हो, या वेळेला आपण पाहतोय आणि हा शेवटचा बॉल देखील जातोय डॉट. अशा प्रकारे टोटल धाव संख्या होते 15. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज 12 बॉल मध्ये, ती म्हणजे विघ्नेश 11 किल्ला संघाला. चला यानंतर आपण बोलूया फायनलचे 2 संघ. जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली कर्णधार, त्याच बरोबरीने प्रभू श्रीराम सनसवाडी हा संघ आणि त्यांचे कर्णधार. आपण त्वरित टॉस साठी लगेच यायचं आहे. टॉस बॉक्स वर ही आपल्याला या ठिकाणी विनंती असेल. बारा बॉल मध्ये विघ्नेश 11 किल्ला संघाला. चला प्रभू श्रीराम सरसवाडी संघ या ठिकाणी आमचे शंकर देवघरे आलेले आहेत. कालच्या दिवसामध्ये त्यांनी इतिहास घडवला मैदानावर. 6 बॉल मध्ये 22 धावा ठोकल्या आणि माणगाव तालुक्यातील न्हावे संघाला 4 मुंड्या चित केलं या मैदानावर आणि आंबिवली संघ फायनल मध्ये दाखल झाला. फायनल 3 षटकांची असेल. प्रेक्षकांना जरूर मोठी फायनल पाहायची आहे आणि जरूर आज मॅच अगदी वेळेमध्ये आयोजकांच्या वतीने खऱ्या अर्थानं सकाळी देखील सुरू करताना पाहायला मिळाल्या. 5:18 घड्याळामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रभू श्रीराम 11 सरसवाडी संघ टॉस विन आणि प्रथमतः बॅटिंग घेतली आहे. तर आंबिवली संघ आपली सुरुवातीला बॉलिंग असणार आहे.
पहिले बॉलर बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील सार्थक उतेकर. एक वय वर्ष कमी असणारे बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल प्रसाद भामुगडेला. हा चांगला शानदार बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. वा वा चांगला बॉल. एक खेळाडू असा आहे ज्याच्याकडे या टेनिस क्रिकेटचा अनुभव कमी आहे, तर एक खेळाडू त्याच्या समोर असा आहे ज्याच्याकडे टेनिस क्रिकेटचा खूप सारा अनुभव आहे. सुरेन कोदियांकडून षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेला ह्या बॉलला दूरवर पाठवलाय प्रसाद बामुगडेचा. हा उतुंग आलाय मेगा अँड मायटी बिग ब्लास्ट षटकार. सहा धावा पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा सार्थक उतेकर षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला प्रसाद बामुगडेचा आणखी एक उत्तुंग रॉयल रॉकेट रायझिंग रेमंड ब्रँड षटकार. 12 धावा धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. फक्त आणि फक्त 4 धावांची गरज जिंकण्यासाठी विघ्नेश 11 किल्ला संघाला. फक्त आणि फक्त 4 धावांची गरज या मॅच मध्ये. आणि हा बॉल हो यावेळेस आपण पाहतोय जरूर सिंगल एक धाव घेतलीये. सिंगल एका धावेने आपण पाहू शकतो. धावसंख्या पुढे सरकेल 13 या आकड्यावर. 3 धावांची गरज. चेंडू असतील टोटल 8. समोर आलाय संकेत. षटकातील आपण पाहूया. 5वा बॉल त्याला पाठवला दूरवर आणि या संकेतचा विजयी भव आलाय षटकार. आणि अशा प्रकारे विघ्नेश 11 किल्ला हा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय.